आज आपण मऊ लुसलुशीत आणि दाणेदार शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण शिरा बनवला तर कधी त्याचे ढेकळे तयार होतात तर कधी तो चिकट होतो। तर मस्त असा दाणेदार शिरा बनवणार आहोत। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। शिरा बनवण्यासाठी एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये 1 वाटी रवा आपल्याला टाकायचा आहे। एका मीडियम साईजच्या वाटीने हा रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता। आणि आता हा रवा आपल्याला 5 मिनिटे छान असा भाजून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती हा रवा आपल्याला भाजायचा आहे। 4 ते 5 मिनिटे रवा भाजण्यासाठी सहज लागतात आणि रवा कधीही मीडियम गॅसवरतीच भाजायचा, म्हणजे तो छान भाजला जातो। मोठ्या गॅसवरती जर भाजला तर तो पटकन रंग पकडतो, लगेच तो लालसर होतो आणि मग शिरा खायला चवदार लागत नाही आणि तो चिकटसुद्धा होतो। तर पहा, आता मी याला छान असं भाजून घेत आहे। आता आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि दुसऱ्या गॅसवरती पाणी उकळत ठेवायचं आहे। तर एक पातेलं घेतलं आहे। आता याच्यामध्ये 4 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे। 1 वाटी रव्यासाठी 4 वाटी पाणी मी घेतलेलं आहे। पाण्याचा वापर जास्त केल्यामुळे शिरा छान मऊसूत राहतो, त्याचे ढेकळं तयार होत नाहीत। आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। त्याच वाटीने 1 वाटीला थोडीशी कमी आणि अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त अशी साखर घेतली आहे आणि ही साखर आता पाण्यामध्ये टाकायची आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। सोबतच आपल्याला रवासुद्धा हलवत राहायचा आहे, म्हणजे तो खाली करपणार नाही। आणि पाण्यातली साखरसुद्धा आपण एकदा मिक्स करून घेऊयात। आता पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। तोपर्यंत आपला रवा छान असा भाजला जातोय। तर पहा, आता त्याला छान असा लालसर रंग आलेला आहे आणि मस्त तो भाजलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे शिरा खायला चवदार लागतो। तर पहा, मस्त आता याला लालसर रंग आलेला आहे आणि पाणीसुद्धा उकळलेलं आहे। तर थोडं थोडं पाणी आता आपण रव्यामध्ये टाकून घेऊयात आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व पाणी याच्यामध्ये मिक्स करत जायचं आहे। तर सुरुवातीलाच एकदम पाणी नाही घालायचं, असं थोडं थोडं अगोदर मिक्स करून घ्यायचा आणि रवा पूर्ण ओलसर झाला की मग सर्व पाणी आपल्याला एकदम याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर आता उरलेलं सर्व पाणी मी याच्यामध्ये टाकून देते आणि छान असं आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर चमच्याने व्यवस्थित असं आता हे मिक्स करायचं आहे। त्याच्या गुठळ्या राहता कामा नये आणि गुठळ्या शक्यतो होत नाहीत। रवा छान भाजलेला असल्यामुळे छान मोकळा मोकळा असा त्याचा शिरा तयार होतो आणि फक्त असं मिक्स करत राहिलं हलक्या हाताने की ते बरोबर सर्व पाण्यामध्ये मिक्स होतं। तर आता रवा लगेच घट्ट व्हायला लागेल। रवा पटकन पाणी शोषून घेतो। तर पहा, आता लगेच हा घट्ट झालेला आहे आणि आता छान असा मऊसूत हा शिरा आपला दिसत आहे। बारीक गॅसवरतीच आपल्याला आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये 2 इलायची कुटून टाकलेल्या आहेत। तुम्ही इलायची पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। आता सोबतच 2 चमचे तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं हे तूप आता आपण शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला आपण रवा भाजण्यासाठी फक्त 2 चमचे तुपाचा वापर केला होता आणि उरलेलं सर्व तूप आता आपण असंच याच्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करत घालणार आहोत, कारण शिरा छान दाणेदार असा तयार होतो। तुपामध्ये तो व्यवस्थित असा परतला जातो। तर पहा, मी आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि तूप आता सर्व छान शिऱ्यामध्ये मिक्स झालेलं आहे। छोटी अर्धी वाटी तूप मी याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि आता शिल्लक राहिलेलं तूपसुद्धा आपण सर्व याच्यामध्ये
टाकून घेऊयात. तुम्ही तुपाचा वापर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण शिऱ्यामध्ये जेवढं तूप असेल तेवढा शिरा खायला छान लागतो आणि तो छान दाणेदार असा होतो. तर आता हे तूपसुद्धा मी छान असं याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि तुपामध्येच याला व्यवस्थित आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर पहा, मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि छान मऊसूत असा हा शिरा दिसत आहे. आता एकदा आपण याला असं मिक्स करून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर मी अगोदर सर्व तूप याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता सर्व तूप याच्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे. आता बारीक गॅसवरतीच हा शिरा आपल्याला ठेवायचा आहे आणि अर्ध्या मिनटासाठी झाकून फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे. फक्त अर्धा मिनटच ठेवायचं आहे, जास्त नाही ठेवायचं. आणि नंतर याच्यावरती बारीक कापून घेतलेले काजू बदाम घालायचेत आणि छान असा आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, मस्त असा हा शिरा झालेला आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता. तर बस आता आपल्याला याला एवढंच मिक्स करायचं आहे आणि शिरा जर आपण जास्त वेळ कढईमध्ये परतत राहिलो तर तो कडक होतो. शिरा मऊसूत राहण्यासाठी त्याला जास्त वेळ परतवायचा नाही. तर आता आपला हा शिरा तयार झालेला आहे. छान असा हा शिरा दिसत आहे, मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा दिसतोय सुद्धा छान आणि खायलासुद्धा खूप छान झालेला आहे. तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.